नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज मी माझ्या यूट्यूब चॅनलच्या DSA सिरीजमधला तिसरं लेक्चर हे आपल्यासमोर घेऊन येत आहे. तिसऱ्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत मूव ऑल झिरोज टू द एंड ऑफ द ॲरे या क्वेश्चनचा आन्सर. आपल्याला दिलेलं काय आहे, दिलेलं आहे एक ॲरे दिलेला आहे आपल्याला, जो की नॉन निगेटिव्ह इंटिजर्स आहेत ज्यामध्ये. आणि आपल्याला काय करायचं आहे, त्या ॲरेमधले जे झिरोज आहेत ते आपल्याला राईट साईडला शिफ्ट करायचे आहेत. प्लस दुसरी कंडिशन ही आहे की जी नॉन झिरो एलिमेंट्स आहेत त्याची आपल्याला ऑर्डर जी आहे ती चेंज नाही करायची आहे. जसं की आपण गेलेल्या एक्झाम्पलमधून समजून घेऊ एक्झॅक्टली काय आउटपुट आहे, आपल्याला एक्सपेक्टेड काय आहे. दिलेला आहे 1 2 0 4 3 0 आणि 5 0 हा ॲरे. आणि आपल्याला करायचं काय आहे याला, तर 1 2 4 3 5 0 0 0. याचा अर्थ काय, आपल्याला सगळे झिरोज आपल्याला राईट साईडला शिफ्ट करायचे आहेत आणि कुठल्याही नॉन झिरो एलिमेंटचा ऑर्डर चेंज नाही होऊ द्यायचा. जसं की 1 2 4 3 आणि 5 यांचा ऑर्डर मेंटेन राहिलं पाहिजे. तर बघूया याचं नाईव्ह सोल्युशन काय असेल. जर तुम्हाला नाईव्ह सोल्युशन याचं येत असेल किंवा याचं ऑप्टिमाइज सोल्युशन येत असेल तर तुम्ही व्हिडिओला पॉज करा आणि स्वतः सॉल्व करायचा प्रयत्न करा हा क्वेश्चन. मी याचं उत्तर आता सांगत आहे, नाईव्ह सोल्युशन. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, तर या ॲरेमधले हाऊ मेनी झिरोज आर देअर वी हॅव टू कॅल्क्युलेट. किती झिरोज आहेत ते कॅल्क्युलेट कसं करायचं आहे, तर आपल्याला सिम्पली झिरो इनिशियलाइज करायचं आहे झिरोवरून आणि आपल्याला ॲट्रेट करायचं आहे या ॲरेवर. ॲट्रेट केल्यानंतर आपल्याला सिम्पली ज्यावेळेस आपण झिरोला हिट करू एलिमेंटला त्यावेळेस झिरोज आपल्याला प्लस प्लस करायचं आहे. या पद्धतीने आपल्याला नंबर ऑफ झिरोज भेटतील गिवन ॲरेजमधली. आता आपल्याला काय करायचं आहे, एक नवीन ॲरे डिक्लेअर करायचं आहे, न्यू ॲरे, ज्याची लेंथ असेल n. जसं की n म्हणजे काय, तर गिवन ॲरेचं लेंथ असेल, गिवन ॲरेचं लेंथ. हे झाल्यानंतर आपल्याला सिम्पली एकच गोष्ट करायची, ते म्हणजे एक इंडेक्स नावाचा व्हेरिएबल घ्यायचा आहे जो 0 पासून स्टार्ट होईल. आणि आपल्याला पुन्हा एकदा आयट्रेट करायचं आहे याच ॲरेवर फ्रॉम 0 टू n. आपल्याला n-1 आपल्याला आयट्रेट करायचं आहे. आणि ज्या वेळेस आपण इफ वी हिट ARR ऑफ I विच इज नॉट इक्वल टू 0 देन वी हॅव टू ॲड दॅट एलिमेंट इन टू आवर न्यू ॲरे. न्यू ॲरे सपोज RES आहे. RESमध्ये आपल्याला नीट लक्ष द्या, इथं आपल्याला इंडेक्स यूज करायचा आहे, आपण I यूज करू शकत नाही. कारण की जर आपण I यूज केला तर आपले झिरोजसुद्धा त्यामध्ये कन्सिडर होतील. सो आपल्याला इंडेक्स यूज करायचा आहे इज इक्वल टू ARR ऑफ I. आपल्याला सगळे नॉन झिरो एलिमेंट्स RES इंडेक्समध्ये फिल करायचे आहेत. हे फिल केल्यानंतर आपल्याला फक्त इंडेक्सला इन्क्रीज करायचं आहे, इंडेक्स प्लस प्लस. बस एवढाच कोड आहे, एवढंच त्याचं लॉजिक आहे. हे केल्यानंतर आपल्याला सिम्पली RES रिटर्न करायचं आहे, रिटर्न करून टाकायचं आहे RES. या पद्धतीने आपण सर्व झिरोज राईटला मूव्ह केलेले आहेत आणि सगळे जे नॉन झिरो एलिमेंट्स आहेत त्यांचं ऑर्डरसुद्धा आपण प्रिझर्व केलेलं आहे आणि ते सगळे लेफ्ट साईडलासुद्धा आलेले आहेत. या क्वेश्चनचं टाईम कॉम्प्लेक्सिटी किती आहे, तर याची टाईम कॉम्प्लेक्सिटी आहे O ऑफ n इतकी. बट आपण इथं एक एक्स्ट्रा ॲरे यूज केलेला आहे, न्यू ॲरे आपण क्रिएट केला ना. सो न्यू ॲरे क्रिएट केल्यामुळे आपली ऑक्झिलरी स्पेससुद्धा O ऑफ n यूज केली गेलेली आहे या क्वेश्चनसाठी. बट इंटरव्ह्यूला हे अपेक्षित नाही आहे. इंटरव्ह्यू म्हणतो की कॉन्स्टंट ऑक्झिलरी स्पेसमध्ये मला सोल्युशन द्या. त्यावेळेस तुम्ही काय विचार कराल, त्यावेळेससाठी सोल्युशन मी तुम्हाला आत्ता देतो आहे की आपण हे जे क्वेश्चन आहे याचं सोल्युशन आपण एक सिंगल ॲट्रेशनमध्ये सुद्धा प्लस विदाऊट यूजिंग एनी एक्स्ट्रा स्पेस आपण याचं उत्तर काढू शकतो, याचं सोल्युशन काढू शकतो. तर ते सोल्युशन काय असेल तर मी तुम्हाला तो आत्ता सांगतो. मेन यामध्ये एकच गोष्ट आहे आपल्याला लक्षात घ्यायची, ती म्हणजे की आपल्याला फोकस कोणत्या एलिमेंटवर करायचा आहे. आपल्याला फोकस करायचं आहे नॉन झिरो एलिमेंट्सवर. ज्यावेळेस आपण म्हणतो झिरो आपल्याला राईटला शिफ्ट करायचं आहे, याचाच
अजून एक अर्थ काय होतो, तर आपल्याला नॉन झिरो एलिमेंट्स लेफ्टला शिफ्ट करायचे आहेत. तर आपल्याला हाच विचार घ्यायचा आहे आणि याच विचाराने आपल्याला अप्रोच करायचं आहे या सोल्युशनसाठी. तर आपल्याला काय करायचं आहे, तर नॉन निगेटिव्ह एलिमेंट आपल्याला लेफ्टला शिफ्ट करायचे आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक व्हेरिएबल घ्यायचं आहे काउंट और इंडेक्स, तुम्ही काही घेऊ शकता. काउंट आपण इनिशियलाइज करायचं आहे 0 पासून. सिम्पली एक फॉर लूप लावायचा आहे. कुठून? i इज इक्वल टू 0 पासून i इज लेस दॅन n पर्यंत. आणि या फॉर लूपमध्ये आपल्याला फक्त काय कन्सिडर करायचं आहे, इफ ARR ऑफ i इज नॉट इक्वल टू 0. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले आपल्याला नॉन झिरो एलिमेंट्स लेफ्टला शिफ्ट करायचे. सो आपल्याला नॉन झिरो एलिमेंट्स फक्त कन्सिडर करायचे, त्यामुळे नॉट इक्वल टू 0 ही कंडिशन आपल्याला राहायची इफमध्ये. त्यामध्ये इफमध्ये आल्यानंतर आपल्याला फक्त आणि फक्त एकच गोष्ट करायची आहे, ARR ऑफ i आणि ARR ऑफ CT काउंट आपल्याला स्वॅप करायचे. हे एलिमेंट आपल्याला स्वॅप करायचे. स्वॅप केल्यानंतर काउंटला फक्त आपल्याला इन्क्रीज करायचे 1ने. काउंटला फक्त आपल्याला 1ने इन्क्रीज करायचं आहे. हे केल्यानंतर आपल्याला आपला जो गिवन ॲरे आहे तोच ॲरे आपल्याला कन्वर्ट होऊन जाईल. जो आउटपुट आहे, आपल्याला जे आउटपुट काढायचे त्याच्यामध्येच आपल्याला गिवन ॲरे कन्वर्ट होऊन जाईल. आपल्याला सिम्पली रिटर्न करायचं आहे गिवन ॲरे ARR. बस, सिम्पल. याचं सोल्युशन आपण O ऑफ n मध्ये काढलेलं आहे, टाईम कॉम्प्लेक्सिटी, आणि आपण कुठलाच एक्स्ट्रा स्पेससुद्धा यूज केलेला नाही. सो इंटरव्ह्यूअरला हेच अपेक्षित असतं की आपण कोणताच एक्स्ट्रा स्पेस यूज नाही करायला पाहिजे आणि कुठलाच काय म्हणतात त्याला कॉन्स्टंट स्पेस यूज करायला पाहिजे. टाईम कॉम्प्लेक्सिटीसुद्धा आपली O ऑफ n अचीव झालेली आहे. सो तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की हे सोल्युशन तुम्हाला कसं वाटलं आणि तुम्हाला समजतं आहे की नाही, हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्हाला या व्यतिरिक्त जर कुठलं सोल्युशन येत असेल या क्वेश्चनचं, तर प्लीज तुम्ही कमेंटमध्ये लिहा. तो जो सोल्युशन असेल ते तुम्ही कमेंटमध्ये लिहा. आपण त्यावरसुद्धा एक व्हिडिओ नक्कीच करू. आणि तुम्हाला जर हा हे सिरीज जर आवडत असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू सो मच.